मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 28 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. भारतातील कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे? ऑप्शन ए उत्तराखंड, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी तेलंगणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए उत्तराखंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य हे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे? ऑप्शन ए उत्तराखंड, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी तेलंगणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए उत्तराखंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. ओबेला डेटा रिपोर्टनुसार सर्वाधिक यूट्यूब वापरणारे लोक कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी रशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन ए स्मार्ट, ऑप्शन बी ॲग्रिस्टॅक, ऑप्शन सी पोकरा, ऑप्शन डी जैविक शेती मिशन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ॲग्रिस्टॅक. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. अझमतुल्लाह उमर जई यांची ICCने 2024च्या सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी अफगाणिस्तान, ऑप्शन सी कझाकिस्तान, ऑप्शन डी नेदरलँड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अफगाणिस्तान. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए सतीश आडेकर, ऑप्शन बी दिगंबर मुळे, ऑप्शन सी अनंतराव आडशी, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सतीश आडेकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. नीती आयोगाच्या 2024 मधील वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल जाहीर झाला आहे. यानुसार कोणते राज्य वित्तीय आरोग्य निर्देशांक प्रथम स्थानी आहे? ऑप्शन ए ओडिशा, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ओडिशा. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. नीती आयोगाच्या 2024 मधील वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल जाहीर झाला आहे. यानुसार कोणते राज्य वित्तीय आरोग्य निर्देशांक द्वितीय स्थानी आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी छत्तीसगड, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी तेलंगणा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी छत्तीसगड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. नुकताच जाहीर झालेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवालानुसार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए तिसऱ्या, ऑप्शन बी चौथ्या, ऑप्शन सी पाचव्या, ऑप्शन डी सहाव्या. याचे आन्सर आहे ऑप्शन डी सहाव्या. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. 2014-15 ते 2021-22 या आर्थिक वर्षात वित्तीय आरोग्य निर्देशांकानुसार महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक होता? ऑप्शन ए तिसरा, ऑप्शन बी चौथा, ऑप्शन सी पाचवा, ऑप्शन डी सहावा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी चौथा. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. उत्तराखंड राज्याने समान नागरी कायदा लागू केला आहे. हा कायदा खालीलपैकी कोणत्या घटकाला लागू नाही? ऑप्शन ए विवाह विषयी परंपरा, ऑप्शन बी अनुसूचित जमाती, ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. ओबेला डेटा रिपोर्टनुसार भारतात किती कोटी लोक यूट्यूब वापरतात? ऑप्शन ए 43, ऑप्शन बी 45, ऑप्शन सी 47, ऑप्शन डी 49. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 49. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. राज्याच्या एकत्रित खर्च महसूल आणि भांडवली सकल राज्य उत्पादनाच्या किती टक्के आहे? ऑप्शन ए 10.4%, ऑप्शन बी 11.4%, ऑप्शन सी 12.4%, ऑप्शन डी 13.4%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 13.4%. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. देशाच्या एकत्रित खर्च महसूल आणि भांडवली देशाच्या सकल उत्पादनाच्या किती टक्के आहे? ऑप्शन ए 13.74%, ऑप्शन बी 12.79%, ऑप्शन सी 13.79%, ऑप्शन डी 15.79%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 15.79%. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणाची निवड 2024 या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू म्हणून केली आहे? ऑप्शन ए जसप्रीत बुमराह, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी ऋषभ पंत, ऑप्शन डी रोहित शर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जसप्रीत बुमराह. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. महिला एकदिवसीय क्रिकेटमधील 2024 या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे? ऑप्शन ए स्मृती मानधना, ऑप्शन बी हरमनप्रीत कौर, ऑप्शन सी ईश्वरी अवसरे, ऑप्शन डी भाविका अहिरे.
याचा आन्सर आहे ऑप्शन ए स्मृती मानधना. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला देण्यात आले आहे? ऑप्शन ए धनंजय मुंडे, ऑप्शन बी पंकजा मुंडे, ऑप्शन सी नरहरी झिरवळ, ऑप्शन डी मेघना साकोरे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नरहरी झिरवळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने कृष्णाची शिकवण आणि औद्योगिक आकांक्षा ही थीम प्रदर्शित केली आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी उत्तराखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हरियाणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. देशातील राज्यांच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 खालीलपैकी कोणी जाहीर केला आहे? ऑप्शन ए नीती आयोग, ऑप्शन बी 15वा वित्त आयोग, ऑप्शन सी अर्थ मंत्रालय, ऑप्शन डी भारतीय रिझर्व्ह बँक. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नीती आयोग. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी स्वित्झर्लंड, ऑप्शन डी नेदरलँड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नेपाळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. देशातील किती सरकारी शाळांच्या बॅट्स टीम प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये सहभागी झाले आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.